विवेक वाहिनी याची आज कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि गमतीच्या मूडमध्ये आपण आहोत, त्यामुळे मी काही सिरियस भाषण काही देणार नाही. कारण एकूण विवेक वाहिनी याचं स्वरूप जे आता तुम्ही पाहिलं, माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे मी DR माने कॉलेज कागल इथं 25 वर्ष प्राचार्य म्हणून काम केलं. ते 25 वर्ष मी याला जोडतो की आमच्याकडे 25 वर्ष झाले विवेक वाहिनी काम करते. तर विवेक वाहिनीची जी समृद्धता, विवेक वाहिनी कशासाठी आणि विवेक वाहिनीनं काय मिळतं हे पहिलं कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये, म्हणजे तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्ही आता याचे प्रचारक आहात, तुम्ही याचा पाया घालणारे आहात आणि म्हणून आपण प्रशिक्षणाला या ठिकाणी आलेलो आहोत. तर आता लक्षात आलं असेल तुमच्या की थोडे 5 मिनिटं की आता मीटिंग आपली झाली आणि त्या मीटिंग मध्ये पहिल्यांदा कोर, आता शब्द वापरायचा नाही, सगळे कोर पाटील बाजूला टाकू आपण. पहिली एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये निर्णय झाला की कोणत्या विषयावर बोलता येईल. मग सर्वजण बसले आणि त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. त्याच्यामध्ये आता तुम्ही बघितलं की मुलं बोलतात. एक लक्षात ठेवायचं की खरोखर मुलं बोलतात, मुलांचे विचार अतिशय चांगले असतात, मुलं काहीही लीड करू शकतात. फक्त आम्ही शिक्षक तुम्हाला संधी देत नाही एवढंच. आम्ही तुम्हाला सांगितलंय ना आवाज काढायचा नाही म्हणून. आल्याबरोबर पहिला सांगतो आवाज काढलास तर बाहेर फेकून देईल. आणि मग जो आवाज काढत नाही तो आपल्याला सगळ्यात विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आवडते असं दुर्दैवानं वातावरण झालेलं असतं. घरात सुद्धा जास्त बोलायला लागले आपण त्याला पाठीमागे सांग, जास्त बोलू नकोस तुला सांगतो. त्यामुळे जास्त बोलू नकोस हा आपल्या आयुष्याचा नियम आहे आणि तो मोडण्यासाठी ही विवेक वाहिनी. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की अतिशय समृद्ध मुलं बनत असतात त्याच्यामध्ये. आता हरी नावाचा जो प्रॉडक्ट आहे, उठ हरी, हे आमचं प्रॉडक्ट आहे. त्यामुळे आमच्याकडे अशी परंपरा निर्माण झालेली. आता तुमचं सगळ्यात महत्वाचं जर काय करत, टाळ्या हरीसाठी. अतिशय उत्तम रीतीनं तो आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतो. हरी हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याचा युवा सहभाग विभागाचा सहकार्यवाह आहे. विवेक वाहिनी आणि सकाळपासून आपण आज वेगळा तुम्हाला विषय दिसेल की आपण विवेक वाहिनी म्हणजे काय न सुरुवात केलेली नाही. विवेक वाहिनी आणि करिअर याच्यावर सर बोललेले, बरोबर आहे. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की विवेक वाहिनी इज इक्वल टू व्यक्तिमत्व विकास इज इक्वल टू करिअर. स्वतंत्रपणे एक क्लासला संध्याकाळी जायचं नाही, व्यक्तिमत्व विकासाचा क्लास, मग त्याच्यानंतर मग करिअरचा क्लास, असं काही सेपरेट नसते. जो बोलायला शिकतो ना तो जग जिंकतो, हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि बोलण्याची जागा, मनसोक्त बोलण्याची जागा म्हणजे ही जागा. एक लक्षात ठेवायचं की 3 वर्ष जर विवेक वाहिनीमध्ये काम केलं किंवा 3 वर्ष NSS मध्ये काम केलं तर पहिल्या वर्षी जो विद्यार्थी त्याला बोलून पाठीमागून ढकलावं लागते, त्याला तिसऱ्या वर्षी शर्ट ओढायला लागते धाम घेऊन. हे आम्ही वर्षानुवर्ष बघत आले काय, वर्षानुवर्ष. आणि इतकी छान मुलं तयार होतात आणि आपला सगळ्यात करिअरचं जर ड्रॉबॅक असेल तर बोलायला येत नाही. हे काय मी सांगायला पाहिजे का तुम्हाला? सांगा या येताना 5 मिनिटं भाषण करा पाहतो, मग लक्षात येईल. त्यामुळे सगळ्यात ड्रॉबॅक काढण्याची आपली जागा म्हणजे विवेक वाहिनीची बैठक. आणि मग आता तुम्ही बघितलं की स्क्रीन टाइम पासून सुरुवात झाली. म्हणजे मानसिक आरोग्य त्याने विषय घेतला, स्क्रीन टाइम कडे गेलो आणि किती त्याला हळूहळू पुढेपर्यंत गेलो. आणि एक न बोललेली विद्यार्थिनी शेवटी म्हणाली की आपण आपल्यापुरतं न राहता समाजामध्ये गेलं पाहिजे. आज पटणार नाही पण कागलमधल्या जवळजवळ 37 गावांमधली मुलं आमच्याकडे येतात. त्यातल्या 10 गावामध्ये आमची विवेक वाहिनी परमनंटच आहे. आता मुलंच चालवतात माझे विद्यार्थी, आमच्याकडे येत पण नाही, इतकी त्यांना परमनंट झालेली आहे. आणखी काय होतं, तुम्ही तुमच्या बरोबर ते इन्स्टिट्यूशनचं कॅरेक्टर बिल्ड करत असता. सगळ्यात महत्वाचं काय होत असेल म्हणजे आता या इन्स्टिट्यूशनचं कॅरेक्टर, आता मी सकाळपासून विचार करायला लागलो की आम्ही प्राध्यापकांच्या सगळ्या मीटिंग आमच्या इथे होत असतात. यू विल नॉट बिलीव्ह, प्राध्यापकांच्या मीटिंगमुळे याला देर आर सो मेनी कनोटेशन्स फॉर दॅट. वेगवेगळे रंग आहेत. आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती हा रंग आहे, तुम्ही आता सहजपणे वावरताय, पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मतं मांडणं तेवढं सोपं नाहीये, बरं आहे ना. म्हणजे सोनम वांगचुकला का अटक झाली याच्यावर बोलण्याचं तेवढं धाडस आता राहिलेलं नाही. हे बदलता काळ आहे. अशा काळामध्ये आम्ही वर्षानुवर्ष बघतोय की इन्स्टिट्यूशन
सगळ्या प्रकारच्या प्राध्यापकांच्या संघटनांच्या बैठकी इथं होतात, सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बैठका इथं होतात. म्हणजे किती वेगळं कॅरेक्टर आहे बघा इन्स्टिट्यूशनचं. सेम कॅरेक्टर वी बिल्ड अवरसेल्व्स अँड ऍट द सेम टाइम ऑफ द इन्स्टिट्यूशन. आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा हे आता विवेक वाहिनीला ये किंवा LSS मध्ये हे सांगायला लागत नाही. आमच्याकडे 200 मुलांचं युनिट आहे आणि मुलं कमी करायला लागतात आम्हाला. म्हणजे प्रचंड मुलं येतात आणि आम्हाला कमी करायला लागतात. विवेक वाहिनीला मुलं शोधायला लागत नाही, बोर्ड लावला की मुलं पळत येतात. म्हणजे आपण विकसित होत असतो आणि आपल्या इन्स्टिट्यूशन आपल्या बरोबर वी बिल्ड द कॅरेक्टर ऑफ द इन्स्टिट्यूशन टू. आणि म्हणून सकाळपासून काय जोडायचं चाललंय आपलं की हे एकट्याच नाही, आता याच्यामध्ये काम करणारी मुलं, विभावरी आता तुम्ही पाहिली किंवा तो सनी पाहिला, ही मुलं चांगले ह्याच्यामध्ये काम करतात आणि मग इथे येतात. आता कृष्णा स्वतः टीचर आहे. हिरडेकर सर जे मगाशी होते ते हिरडेकर सर परीक्षा नियंत्रक होते शिवाजी विद्यापीठाचे आणि सुंदर तुम्हाला करिअर बद्दल सांगितलेली ते माहिती आहे. त्यामुळे करिअर बिल्ड करण्याची जागा आहे हे पक्क मनात ठेवायचं आणि त्या अर्थानं पाहिजे. मी तुम्हाला का टोकायला लागलोय की आता आपण पाठीमागे राहत म्हणजे अनेक जण आल्यानंतर तो त्याच्यात बसलेला सुद्धा हातामध्ये मोबाईल घेऊन बसला होता. कुठे होतो आहे बघ सुरुवातीला तिकडे ते मोबाईल घेऊन बसला होता, पण तो आलाय नाही इथं. म्हणजे मोबाईल हातामध्ये असता कामा नाही. आपल्या विवेक वाहिनीमध्ये पहिला तो विवेक सांभाळायला पाहिजे ना. ते माझं बाळ सारखंच कशाला घेऊन फिरायला पाहिजे, त्याला कधी कधी झोपून ठेवायचं आणि मग चांगल्या वेळी वापरायचं. त्यामुळे हे सगळं आपण तयार करत असतो. ती विवेक वाहिनीची टीम असते आणि मग तुम्ही तिथं लीडर होत असता. लीडर हा काय शाळेत जाऊन तयार होत नाही. म्हणजे महात्मा गांधींना लीडर आपण शब्द ज्यावेळी वापरतो आणि दांडी मोर्चाचं आपण उदाहरण देतो त्यावेळी महात्मा गांधींना पाठीमागं 20,000 लोक चाललेली आहेत हे पण माहित नव्हतं. लीडर हा असाच असतो की तो दिसत नाही पण सगळ्यांच्या पुढे होतो. ती लिडरशिप तुमच्या अंगामध्ये ती विवेक वाहिनीमुळे, बोलण्याचं धाडस आहे ते विवेक वाहिनीमुळे. आणि मग शिल्लक काय राहिलो नोकरी मिळवायला. नोकरी मिळवायला बोलायला येत नाही तर अवघड असतं पहिल्यांदा. त्यामुळं आपली जी दिशा आपण आता पकडलेली आहे ती आपल्या करिअर, फक्त अजून परत का मी हे सांगायला लागलोय की विवेक वाहिनीमध्ये काम केलं म्हणजे मी दुसऱ्याचं कोणाचं करतोय वगैरे असं नाहीये. वी आर बिल्डिंग अवर कॅरेक्टर, वी आर बिल्डिंग अवर सेल्फ टू. हे जर तुम्ही मनामध्ये ठेवलं तर तुम्ही कधीही पाठीमागे येणार नाही. विवेक वाहिनीचे दूत म्हणून काम कराल आणि मग 10 मुलं झाली, 40 मुलं झाली. अहो चर्चा करायला किती छान आता मुलं बोलायला लागली. हळूहळू तुम्हीच गोळा करू शकता मीटिंग मध्ये. यावेळी 10 आली. एखादं पुस्तक छानपैकी आता सोनम वांगचूक हाच जरी विषय ठेवला आणि मला खात्री आहे की आता रिसोर्सेस आहेत की तुम्ही प्रत्येकजण बोलू शकता. त्यामुळे असा ग्रुप तुम्ही वाढवत जावं आणि तो ग्रुप तयार करून मग तुमच्या लक्षात येईल. आता बघ कसं आहे, स्क्रीन टाइमवर आपण बोलतो म्हणजे काय करायचं की स्क्रीन वापरायची नाही. स्क्रीन वापरायची नाही म्हणून स्क्रीन वापरायचं बंद होत नाही. एका छान विद्यार्थ्यानं सुचवलं होतं. कुठं आहे इकडे बसलेला, कुठं आहे तो, अरे जी, त्यानं छान सुचवलं की आम्ही कॅरम खेळतो घरामध्ये. त्याला हात वर करा किती जणांच्या घरामध्ये कॅरम खेळतात, घरातली सगळी. घरातला खेळ संपलेला आहे, ही मुलं खेळतात. आता कॅरम खेळायला लागल्यावर काय असं बघत नाही आपण खेळणार नाही म्हणजे बाजूलाच ठेवणार ना. किंवा सगळी घरातली ज्यावेळी गप्पा मारायला बसाल त्यावेळी प्रत्येकाला असं काय बसणार नाही, जरा बाजूला ठेवाल ना. म्हणजे स्क्रीन टाइम वाचवण्यासाठी बाकी करावं लागतं. बाकी केलं तर स्क्रीन टाइम वाचवणार म्हणून स्क्रीन टाइम वाचत नाही. ती वाचवण्यासाठी इतर चांगल्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे मला सांगायचं आहे की तुम्ही अशा जर ऍक्टिव्हिटीमध्ये आला तर त्याच्यापासून बाजूला नाही सांगायला लागत नाही. कारण फ्रस्ट्रेशन मध्ये मुलं जातात की त्याच्यामुळे ना आपण त्या ऐकतोय सध्या. आभासी जग तयार होतं, मग तो सारखा त्याच्यातच अडकतो आणि मग प्रेमात पडतो, उभारतो वगैरे वगैरे. तर ते करण्यासाठी आपण चांगल्या गोष्टींची सुरुवात केली पाहिजे. त्याच्यात याची लिडरशिप आहे असं मला निश्चितपणे वाटतं. त्यामुळं तुम्ही तुमच्या सरांबरोबर, आता सरांना पण तयार करायला लागते. सर काय तयार नसतात. सर आमच्याकडे आता सर सध्या बोगम सर म्हणून काम करतात. आमच्याकडं अशी टीम आपोआप तयार झालेली आहे. सरांना पण तयार करायचं. सरांना पण काय असतं की तुमच्या सगळ्या लोकांना घेऊन बसायचं, डोक्यात ताप वाटत असतोय ना. त्यामुळे त्यांना तयार करायचं, त्यांनाही बसवून घ्यायचं, विषय वेगवेगळे काढायचे आणि विषय मांडायचे. याला पूर्वी सॉक्रेटिस क्लब नावाचा शब्द वापरायचे, अनेक कॉलेजेसमध्ये होता. आपल्याकडं एक अतिशय प्राचार्य मुख्य होते आबासाहेब शिंदे नावाचे. त्यांनी कधीतरी सॉक्रेटिस क्लब सुरू केला होता. सॉक्रेटिस का, तो ग्रीक तत्ववेत्ता. आयुष्यभर त्यानं दुसऱ्याला प्रश्न विचारला म्हणून शेवटी त्याला फाशी द्यायची वेळ आहे.
विवेक वाहिनी म्हणजे दुसरं काय नाही, तर्क आणि प्रश्न विचारणे, सगळ्यांना प्रश्न विचारणे. हा, अशी आता कोण देत नाही. तर तिथपर्यंत लक्षात ठेवायचं की सॉक्रेटिस क्लब होते पूर्वी, त्याच्यावेळी आपला हा क्लब आहे, विचारांचा क्लब. अशा अर्थानं जर तुम्ही बघितला तर तुमचा विकास, इन्स्टिट्यूशन आणि तुमचं करिअर या तिन्हीला आपण जाऊ शकतो. व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे बाजारात विकत मिळत नाही. दुकानात गेलो 1.5 किलो व्यक्तिमत्व दे वगैरे वगैरे असं काही मिळत नाही. ते स्वतः बांधावं लागतं, ते उभा करावं लागतं. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला या विचारसरणीची मदत हो असं मी तुम्हाला आवाहन करतो. 25 वर्ष याच्यात काम केल्यामुळे तुमच्या कॉलेजवर जरी कधी जेव्हा बोलावलं एखादा विषय आपण घेऊ आणि आम्ही एक रौसर आहेत, आम्ही आहोत. पण विवेक वाहिनी स्ट्रॉंग करायची हे लक्षात ठेवायचं. आमचं एकच स्वप्न आहे की आता 20 कॉलेजेस आहेत, पुढच्या मीटिंगला किती आली पाहिजेत? 40 झाली पाहिजेत. आणि म्हणून प्रत्येकानं आपण प्रयत्नशील राहू आणि विवेक वाहिनीची वाहिनी दरवाजापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू असं आवाहन करतो आणि थांबतो.